मला चौघडा सनईचा सूर नवा तरे घडुनी आली मग अलगद थंड हवा सजाऊया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शरीरे जेवून जाई सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। ठीक है, ये क्या है? लो पैसे। अंकल जी, हमें पता है आप किसके कहने पे ये पैसे जल्दी लौटा रहे हैं, पर जिस किसी ने भी आपसे ये कहा है उसे गलतफहमी हुई। प्रणाम अम्मा। हाँ मुन्ना, कैसे हो? मुंबई तुम्हें इतनी रास आ गई कि अपनी अम्मा को भूल गए हैं? एक मिनट अम्मा। अरे ऐसा नहीं है अम्मा, क्या हुआ है आपको? आपको पता है ना पैसों के बारे में जो आपकी और हमारी बात हुई उसकी वजह से यहाँ पर कितनी बड़ी गलतफहमी हुई। मुन्ना, अब पैसे लिए हैं तो लौटाने तो पड़ेंगे ना उन्हें, हैं? अच्छा ऐसा करो, उनसे कह दो कि रख लो। अरे अम्मा, ऐसे कैसे बोल दे रख लो? हम कुछ और कह रहे हैं और आप कुछ और बात कर रही हैं। अब तुम मुंबई की भाषा सीख रहे हो मुन्ना, तो तुम्हें अपनी अम्मा की बात तो पल्ले पड़ेगी नहीं। हम सब समझ रहे हैं। किसने कहा ये आपसे? किसी ने भी कहा हो। ये बात सही है या गलत, ये बताओ तुम। अच्छा, अब हमें समझ में आया कि आपने गौरी जी की भाभी को वो साड़ी क्यों दी थी भेंट में। हमारी जासूसी करवाने के लिए ना? मुन्ना, ये सब कुछ करवाने की हमें जरूरत ना है। हाँ, और साड़ी तो हमने पड़ोसी होने के नाते दी थी ना उनको। अब आप समझने को तैयार नहीं है तो क्या बोलूं? मुन्ना, समझते तो हम तब भी थे जब तुम्हें बोलना भी नहीं आता था, लेकिन अब तो तुम बड़े हो गए हो, हैं? अपनी भाषा बोलने में तुम्हें शर्म आती है और बातों बातों में उनकी बोली बोलने लगे हो तुम। ऐसी बात नहीं है। अच्छा, गलती हो गई हमसे, आई एम सॉरी। वो थोड़ी टेंशन थी इसीलिए। क्या हुआ मुन्ना? अब हमें बताओगे कुछ? अम्मा, वो ऑफिस में थोड़ी टेंशन थी और कुछ नहीं। हाँ, तो मुन्ना तुम्हारे बाबूजी से कह के एक और घड़ी भिजवा दें क्या तुम्हारे साहब के लिए? अरे नहीं अम्मा, भी समय खराब हो तो घड़ी क्या करनी। क्या बोल रहे हो? अम्मा कुछ नहीं, आप हमें बताइए कि आपने फोन क्यों किया था। अरे हाँ, अच्छा याद दिलाया तुमने। मुन्ना, हम कह रहे थे कि वो पांडे जी की लड़की है ना, वो क्या नाम है उसका? अम्मा एक मिनट। हाँ, वो हमें बॉस बुला रहे हैं तो हम बाद में फोन करते हैं, अभी रखते हैं हम, ठीक है? मुन्ना, हमारी बात तो सुनो तुम। अम्मा, बॉस बुला रहे हैं ना, बाद में वापस फोन करेंगे हम, ठीक है? रखते हैं, प्रणाम। अरे बस झालं आई, मी खूप सहन केलं. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला त्या घरात. मी ना तर परत जाणार नाहीये आणि तुम्हाला सारखं सांगू नको जा 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 म्हणून. मी नाही जाणार आहे. पाणी पी. घर सोडून कुठे राहणार? रस्त्यावर राहणार आहे? बघतेस का माझ्याकडे अशी? ऑस्ट्रेलियाला जायची स्वप्न बघितली होतीस ना? तर मला म्हणाली होतीस मी तुला सुद्धा घेऊन जाईन ऑस्ट्रेलियाला. मला या खुराड्यातून बाहेर काढणार होतीस ना? आता तुलाच या खुराड्यात यायचंय. त्यात तुझे बाबा तिकडे गावाला जाऊन बसले. ते आहेत काय नाही सारखंच आहे म्हणा. बसे बसे दिवस काढले मी इथे. मला वाटलं होतं मला सुद्धा तुमच्या सावंतांच्या फ्लॅट मध्ये राहता येईल. कसली अवकसा सुचली ग तुला? आई अगं वैताग आलाय मला तिथे. मोठी आली आहे वैतागणारी. कसला त्रास आहे ग तुला तिथे? की तुझ्या आजी सासू चहापासून सगळ्या वस्तू तुझ्या हातात आणून देते. ती तुझी सासू शिकवण्या करते, शिकवते, खोऱ्यानं पैसा उडते. पण तुला
तुला राहायला वेगळी खोली, तुझे सगळे लाड, मला काय कमी पडते निशा तेच कळत नाही. ते तुला मार, दुसरं काय? बघ आई, दुरून डोंगर सासरे, तुला वाटतं ना तिथे सुखात नाहीये मी तिथे. काय काय सहन करायला लागतं ना माझं मला माहितीये. कधी कधी तसा संताप येतो ना. तो संताप आहे ना, तो तुझ्या सासरच्यांवर काढ ना, स्वतःवर कशाला काढतेस? मोठं स्वतःचं घर घ्यायला निघाली होतीस, तिथे सुद्धा पैसे देऊन फसलीस तू. आता त्या फ्लॅट वरचा तरी हक्क सोडू नकोस. म्हणून मी काय सगळं सहन करत राहायचं? तुम्ही काय म्हणते ते डोक्यात शिरतय का तुझ्या? गोड गोड बोलून आपली कामं साधून घ्यायची असतात. त्यात तुझ्या सासरचे सगळे बोळे पटकन दुसऱ्यांवर विश्वास ठेवतात की नाही? आता तुझे सासरेच बघ ना, त्यांनी त्यांच्या सासूला घरात आणून ठेवलंय. तू सुद्धा तुझ्या नवऱ्याला सांगू शकतेस, तुम्ही सुद्धा माझ्या आईला घरात आणून ठेवा. मग बघ, एकदा का तुमच्या घरात आले ना, त्या घरावर तुझं आणि माझं राज्य असेल. आहेस कुठे? उषा, कळतंय का तुला मी काय बोलते ते? तुझं अशी मूर्खासारखी वागलीस ना, तर मी इथेच अशी मरेन आणि तुलाही काही मिळणार नाही. तेव्हा उगाच रागराग करू नकोस, जरा थंड डोक्याने घे. पिसानं गळा कापायचा असतो, लक्षात ठेव. आई, पण मी आता बोलून आले, मी नाही जाणार परत. कुठल्या भाषेत समजावू का तुला? कुठल्या भाषेत समजावू? रा, तुला या खुराड्यात राहायचंय ना, रा. ती बघ, आतमध्ये भांडी पडलीये, ती घासून घे, हे सगळं आवरून घे. आणि आपल्या दोघांच्या सुखापेक्षा तुला जर का तुझा दिलेला शब्द मोठा वाटत असेल ना, तर राहा खुराड्यात. मला म्हातारीला काय, मी मेल्यानंतर सगळं तुझंच आहे. रा. अम्माचा फोन. हेलो अम्मा जी, वो तुम अपने आप को जरूरत से ज्यादा तेज नहीं समझती हो? हैं? पैसे लेते समय तो बहुत बड़ी बड़ी बातें कर रही थी, लेकिन काम का क्या हुआ? हाँ जी, वो मैंने खबर. चुप करो. पैसे हमने तुम्हें काम बनाने के दिए थे, बिगाड़ने के लिए नहीं. मुन्ना को साड़ी की बात कैसे पता चली? जी वो मैंने जहाँ जरूरत ना होना वहाँ अपना मुंह बंद रखा करो. तुम समझ गई? अगर आइंदा ऐसी गलती की ना तुमने, तो हमें तुम्हारे ससुर जी से बात करनी पड़ेगी. समझी तुम? नहीं अम्मा जी, वो मैं हेलो. आता दिवसच खराब आहे माझा ऐकलं नाहीस ना, तर येणारे सगळे दिवस असेच जातील. माझ्याकडे काय डोळे वटारून बघतेस? खाली करते डोळे. आणि एक लक्षात ठेव, आज कामावरून सरळ आपल्या घरी निघून जाईल. नाहीतर एक काम कर, इथे मीच येते तुला सोडायला तुझ्या घरी. तुझ्या सासू सासऱ्यांच्या पाया पडते आणि तू जो काय पसारा घालून ठेवलायस ना, तो तुला आवरून देते. जावई बापू, तुम्ही जेवून जाल का? संध्याकाळची ड्युटी आहे ना. तर डबा दिलाय तर खाईन मी, पण मध्ये एक महत्वाचं काम आहे माझं. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या चेहऱ्यावरचं ताण बघवत नाही माका. मी म्हातारी आता काय करू, माका काय सुचतच नाही. तुम्ही जे करताय ते खूप करताय, आता काही करू नका, शांत राहा. शांतच आम्ही, पण आजूबाजू जे काय चालला ते पटलं नाही तर काय बोलूच नाही का? तुम्ही असं शांत राहिलात ना की सगळं घर तसाच राहता. सरू पण गप गप राहते, पण तुम्ही खुश असलात ना की सरू खुश असते. पोरा पण खुश असता, बरं वाटतं. बाबा, सरदेसाईंचा मेल आला. त्यांनी मला त्यांच्या कंपनीत इंटरव्ह्यूला बोलवलंय. सिनियर मॅनेजरची पोस्ट आहे म्हणाले. थँक्यू व्हेरी मच बाबा. केवळ तुमच्यामुळे शक्य झालं बाबा. तुमची पुण्य आहे म्हणून बस. खरंय, हम देवापुढे साखर ठेवते. जावई बापू, मनातलं प्रेम चेहऱ्यावर आणला तर काय बिघडत ना, कळला? वागोबा तर वागोबा.
सरदेसाईंच्या ऑफिसमध्ये नियम फार कडक आहे. हो 2-4 वेळा इंटरव्ह्यू होतील आणि मग ठरवतील काय ते. पण मला असं वाटतं की तू खुशी थँक्यू बाबा. आणि महत्वाचं म्हणजे ती पुण्याई माझी नाही, तुझ्या आईची पुण्याई आहे. तिला आधी फोन कर, तुला बरं वाटेल. हो सांग. ये बाबा नमस्कार करते. देवा माझ्या नातवाचा आता सगळा चांगला चांगला होते रे बाबा. आजी नमस्कार करतो. सुखी राहा. बाबा रमेश, मी आईला फोन करतो. जावई बापू सरून हे दिले तुमका ते टिका पण तर पटलेलं नाही. म्हणजे आता काही गौरीकडून पैसे घ्यायची गरज नाही ना आपल्याला, म्हणून म्हणते मी. आणि माझा विश्वास आहे तुमच्यावर, खरं सांगते. आणि तुमका जर का ह्याचा पैशाचा अवघडले पण वाटत असत ना तर जाऊ द्या, विचार करू नका. मन शांत ठेवा तुमचं, सगळं ठीक होतं. आणि हे जर का गौरी कळला असता की असं असं होतं बाबा तर तिने आधी मुळात कर्ज काढलाच नसता. काय माहिती मला. येतो मी. सांभाळून जावा. हल्ली जावई बापू फार हळवे झाल्या, बारीक सारीक गोष्टींनी त्रास करून घेतात. परमेश्वरा, अरे देवा, मोबाईल सर विसरून गेले. जावई बापू, अ जावई गेले. पण जावई बापू, जावई बापू, जावई बापू, हो हो गेले. पण हे काय कुठं नाही नेल्याने, चालत काय चाललंय कळणच नाही माका. गौरी फोन करून सांगू काय. जावई बापू आजकाल ना टेन्शन मध्ये असत. काय ग, काय झालं? कसल्या विचारातस? शिवचं तुझं भांडण झालं का? अगं मी तुझ्याशी बोलतेय. तुझं शिवचं भांडण झालं का? नाही, गैरसमज झालाय. तो तर होणारच होता. त्याला मराठी येत नाही आणि तुला त्याच्याशी मराठी बोलल्याशिवाय राहत नाही. का बोलतेस त्याच्याशी मराठीत? हा, त्याला एक अक्षर सुद्धा कळत नसेल. म्हणूनच तर बोलते ना. त्याला मराठी कळत असतं तर माझी बोलायची हिंमतच झाली नसती. पण मी तू अर्थाचा अनर्थ झालाय ग. चिडलाय तो. का? अगं मी करायला गेले एक आणि झालं भलतच. त्याचा काही संबंध नसताना त्याने स्वतःला लावून घेतल्यात काही गोष्टी. मग त्याला समजावलं नाहीस का तू? समजवायला भेटलाय कुठे तो. चिडून निघून गेला ऑफिस मधून. गौरी, त्याला असा त्रास देण्यासाठी माझ्यापासून लांब नेलस का? मी तू अगं काय हे, तो तिकडे चिडून बसलाय आणि तू इथे काय करतेस? जा ना, त्याची समजूत घाल. नाहीतर मी त्याला जाऊन समजावे ना. मग तो माझ्या प्रेमात पडला तर माहित नाही. थँक गॉड तू हसलीस. आता हशीच हसत जा आणि त्याला समजाव आणि त्याला पण हसव. ओके जा, आता लंच टाइम होईल. सरप्राईज दे त्याला. ओके निघ 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 निघ. एक सेकंड ही फाईल घेऊन जा. ही फाईल कशाला? एवढंच निमित्त जा घेऊन. ओके हो. मी तू आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय बाय. चालली फोन घर राहिला वाटत. चलो चलो उसके पीछे चल.
गौरी जी फिर नाराज हो गई हमसे। हम जो करते हैं उसका तिल का ताड़ हो जाता है। कुछ भी अच्छा करने जाते हैं तो कोई ना कोई गलती हो जाती है। क्या करें हम? शिव, बरा आहेस ना? अरे सँडविच बरोबर गप्पा मारतोयस? नहीं, हाँ सैंडविच से क्यों? सैंडविच से कुछ नहीं। नहीं ठीक है। सच में गौरी जी से प्यार करके ना गलती कर दी हमने। इससे अच्छा तो इस सैंडविच से ही इश्क लड़ा लेते। ठीक है। अरे हे तर शिवचं ऑफिस आहे, इथे काय करते? कॅन्टीन मध्ये? हो. शिवकुमार शुक्ला कुठे आहेत? कुमार सर कॅन्टीन मध्ये असतील, तिथनं सरळ जा. थँक्यू. शिव, मला बोलायचंय जरा. देखिए, अगर आप समझाने आई हैं तो हमें नहीं सुनना। हमने आपको आपकी भाषा में समझाया था कि हमारी अम्मा की बात का गलत मतलब मत निकालना। वो सिर्फ पूछ रही थी। हो, माहिती है मला. अगर आप जानती ना तो ये सब कुछ नहीं करती। कल आपके बाबा ने जैसे पैसे दिए। नाही नाही शिव, तुझा गैरसमज झालाय आणि तो दूर करायलाच मी इथे आले. हाँ वही तो ना, पैसे लौटाकर हमें दूर करना चाहते हो ना? हाच प्रॉब्लेम आहे तुझा. काहीच समजून घ्यायचं नसतं तुला, फक्त अर्थाचा अनर्थ करायचा. हे बघ शिव, मी पैसे परत का दिले हे सांगायलाच इथे आले. आणि मी हे सगळं अम्मासाठी नाही केलं, दादासाठी केलं. दादा? नचिकेत दादा. हाँ तो उनका इन सब चीजों से क्या लेना देना है? आहे ना, त्याचाच तर संबंध आहे. हे बघ शिव, निशा बहिणीचा स्वभाव आणि आमच्या अपेक्षा यात भरडला जातोय नचिदादा. खूप दिवसांपासून नोकरी शोधतोय आणि ती मिळतच नाही. त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्सही कमी होत चाललाय. शिव, बाबांचं खूप प्रेम आहे दादावर. बाबा नचिकेत दादावर खूप प्रेम करतात, पण ते बोलून नाही दाखवू शकत. एक वेळ आई तिची काळजी व्यक्त करू शकते, बोलून दाखवू शकते, पण नचिकेत दादा त्याचं टेन्शन व्यक्त नाही करू शकत. मागे ते ऑस्ट्रेलियाला जायचा निर्णय घेतला ना त्याने, त्यामुळे जे काही घरात घडलं त्याचा सर्वात जास्त मनस्ताप नचिदादाला झाला. शिव, खूप दिवसांपासून त्याची तळमळ बघतेय मी. खूप काही गमावलंय त्याने. बाबांना मदत करूनच त्याचा गमावलेला कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट परत येऊ शकतो असं मला वाटलं. बाबांना मदत करूनच त्याचा गमावलेला कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट परत येऊ शकतो असं मला वाटलं. म्हणून मी आई बाबांना न सांगता ऑफिसमधून लोन घेतलं. बाबांना पैसे देऊन तुझं कर्ज फेडता यावं म्हणून. माझ्याकडून पैसेच घेत नव्हता तो. ऐकायलाच तयार नव्हता. मी खूप आग्रह केला तेव्हा त्याने पैसे घेतले. आणि शिव, मला खात्री आहे नचिकेत दादा माझे पैसे व्याजासकट परत दे, आणि तेही लवकरात लवकर. आणि तुला माहितीये, दादा ते पैसे देताना आणि बाबा ते पैसे घेताना वाटलेला अभिमान आणि ती आपलेपणाची भावना मी तुला शब्दात नाही सांगू शकत. नहीं, हमारे समझ में नहीं आ रहा है. आपने सब कुछ अपने बाबा और नचिकेत दादा के लिए किया. हो, त्यांच्याचसाठी केलंय मी हे सगळं. तुला माहितीये शिव, दादा आणि बाबांच्या नात्यात फरक पडलाय. त्यांच्यात संवाद सुरू झालाय, ते बोलायला लागलेत एकमेकांशी. बाबांच्या डोक्यावरचाही ताण कमी झालाय आता.
या लहानशाही गोष्टीने फार फरक पडलाय माहिती. तू तू काल बघितलंस ना, नचिकेत दादा खूप बदललाय. बदलावा आया है उनमें. आणि घरातले सगळे खूप खुश आहेत. म्हणून मी तुला रिक्वेस्ट करते, प्लीज तू ते पैसे घे, प्लीज. मी जे जोडण्याचा प्रयत्न करते ते तुटू देऊ नकोस, प्लीज. मी निघते. आणि ही फाईल. गौरीजी, ती चांगली आहे मुलगी. घरच्यांची किती काळजी आहे हिला. खरं तिच्या घरचे खूप नशिबान आहेत, नाहीतर आमच्या घरचे. इथे येताना काय काय आलं माझ्या मनात. तुझ्यासारखी लेक असणं हे भाग्यच आहे घरी. तुझे केलंस ते आमच्यासाठी केलंस, तुझ्या बाबासाठी, तुझ्या दादासाठी. यापुढे तुझे साथ कोणी देव न देव, हा तुझा बाबा नेहमी तुझ्या पाठीशी असेल, नेहमी.